पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील नवी तांबे वस्ती परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ड्रेनेज लाईन प्रश्नाबाबत सोमवारी उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयासमोर सांडपाणी टाकून ग्रामपंचायत कारभाराच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले। यावेळी 40 महिला सहभागी झाल्या होत्या। जुलै रोजी आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाकडे आलो होतो आणि आम्ही सगळ्याच महिलांनी त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी पाहणी पण केली येऊन आणि त्या आधारे ते म्हणाले की आम्ही 19 तारखेपर्यंत आमच्याला कळवू, पण कुठलंही कळवलेलं नाहीये या ठिकाणी आम्हाला कुठलाही पाठपुरावा केला नाही। त्यांनी शेवटी आम्ही 20 तारखेला आंदोलन या ठिकाणी करतोय आणि त्या दरम्यान आम्ही आमदार माऊली कट्टे यांच्या पीएकडे पण गेलो होतो, त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला कुठलाही पाठपुरावा देण्यात आलेला नाही। आणि त्यानंतर खासदारांची पण आमचा खासदार अमोल कोल्हे यांच्याशी सुद्धा आमचा पत्रव्यवहार झाला होता। त्यांनी त्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही सांगितलं होतं की पाहणी करा, या ठिकाणी वस्तीचं काय अवस्था आहे या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी सांगितलं होती, तर त्यांनी सुद्धा ते केलेलं नाहीये। शेवटी पर्याय म्हणून या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि जर ग्रामपंचायत प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार यांनी कुणीच दखल घेतली नाही तर आमचा हा लढा असाच चालू राहणार आहे। आम्ही रोज इथे येऊन पाणी टाकणार आहे। ग्रामपंचायत कारभाराचा निषेध असो, निषेध असो, ग्रामपंचायत कारभाराचा निषेध असो, निषेध असो, ग्रामपंचायतीच्या घाणेरड्या कारभाराचा निषेध असो, निषेध असो, ग्रामपंचायत हाय हाय, ग्रामपंचायत हाय हाय, आमचे आरोग्य धोक्यात प्रशासन गप्प का, गप्प का, आमचे आरोग्य धोक्यात प्रशासन गप्प